घसरणार गाडी, माती आहे ना ती पूर्ण. पकड गाडी तू. मंडळी काय मंदिर आहे यार, ते रामेश्वर. काय करायचं मंडळी? आम्हाला काय फक्त फोटो काढायचा कुठे. अरे काय तू, मग मी एवढी शूट करायला चालू केला आणि तू म्हणतो की बघा फक्त. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? फोटो काढायचा. अरे पण जिंकेल कोण? ही जर लावले तर आपण रात्री लावणार. खाली लाव फोटो काढू. असा 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 झोप, असा झोप आणि असं लाव. ही आहे चिकन हंडी, बऱ्यापैकी क्वांटिटी आहे. 5 माणसं आरामात जेवू शकता. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि आजचा प्लॅन ठरला आहे आमचा अलिबागसाठी. फर्स्ट टाईम जातो आहे मी पण, म्हणजे अलिबागच्या जवळून गेलो आहे मी, कारण गावाला जाताना अलिबाग लागतोच आम्हाला. तर एक दिवस स्टे असेल, आजचा दिवस पूर्ण फिरू. आज रात्री हॉटेलला मजा करू आणि मग दुसऱ्या दुपारी लंच करून मग आम्ही निघून येऊ. म्हणजे उद्या संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपण घरी येणार आहे. तर चला आजची जर्नी तुम्हाला दाखवतो कशी असणार आहे. नक्की एन्जॉय करा माझ्यासोबत शेवटपर्यंत बघून. चलो आता आपण आलो आहे खाली. माझी गाडी काढली मी ऑलरेडी आणि दोनोने पण काढली, म्हणजे संदेशने काढली दोन्हीची गाडी. तर सफिशियंट आपल्याकडे पेट्रोल पण आहे आणि हे आपली मंडळी. हे चल पेट्रोल कुठे टाकूया? आपल्याला जायचं आहे नाहूरजवळून. नाहूरवरून जायचं आपल्याला. चल चल, तर झालं आहे डिसाईड की पेट्रोल कुठे टाकायचं. तर चला आता काय, आपण इथून 4 जण आहे आणि राजकुमार आपल्याला तिकडे भेटेल, म्हणजे पनवेल साईडला. कारण तो पनवेलवरून डायरेक्ट तिकडे जायला, मग परत इकडे यायची गरज नाही लागणार. चलो मंडळी, 6:30 झालेत. आपण ना ट्रिप सेट नाही केली बघा, इथून आपण ट्रिप 0 केली. आता बघूया येईपर्यंत किती होतं आहे ते. 2-3 होते, 15 होते. हां ठीक आहे, 6 लिटर आहे. माझं स्वच्छ नाही आहेत तेवढे. देतो कॅशच देतो. गाडी हां तर दिन आपलं प्रवीण पकडे. अहो हो घेतो ना, हे ठेवल्याशिवाय घेणार का मला सांगा. गाडीचा तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. हे बघा, इथून हा फ्रंट व्ह्यू आहे. नॉर्मली मी राईडला नाही दाखवत कधी, म्हणजे तेवढं लक्षातच नाही यायचं पटकन अरे यार आपल्याला गाडी दाखवायची आहे व्ह्यूवर्सना. तर आज बघून घ्या. आता हे साईड गार्ड आहेत ना, ते कदाचित मी ना नंतर काढून घेईन, कारण थोडा पार्किंगमध्ये इश्यू होतो. भांडूपमध्ये तुम्ही कोणी असाल आणि पेंडेपाडामध्ये पार्किंग करत असाल तर तुम्हाला त्याच्या कल्पना भेटेलच की किती प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आत्ता तुम्हाला माहिती आहे का आत्तापर्यंत आपली गाडी आहे ना किती चालली आहे ते पण सांगतो. 24,372 निघाला. हा बघा, हे आत्ता ना फक्त राईडला जात होता आणि तेव्हा तो सिग्नल द्यायला जातो. आता जर कोणी स्पीडमध्ये असतं तर काय करा, आता येऊन करत. हा व्ह्यू बघा मित्रांनो, हा तुम्हाला इंडियात असल्याची फिलिंग अजिबातच देणार नाही. बाहेर कुठेतरी आपण मस्त फिरतोय असं काहीतरी वाटेल. काय सुंदर नजारा आहे यार. म्हणजे बाजूला खाडी आहे अशी पूर्ण आणि हा ब्रिज असं जातोय त्याच्यामधून. हा नवी मुंबईला कनेक्ट करतो भांडूप नाहूर मधून. तर तो एक सही आहे हा कनेक्टर, एक नंबर. आता ना आपण राईड घेतोय पनवेलला जायला. आता शिकलो असतो आपण. आता महाराज आपण अजून भेटलो. मंडळी राजू पण भेटला आपल्याला आणि संदेशाने आहे ना तिकडे जो पनवेलचा जो यू टर्न आहे ना तिथे थांबला आहे तो, म्हणजे थोडंसं मागे थांबलो होतो. आता निघू आपण. आता तिथे 5 मिनिटच दाखवतो, जास्त नाही. चला तर राजू आपल्या मागोमागे
चल नाश्ता करूनच जाऊया मग. चला आमच्या मागून आहे ना आपल्या पुढे आले शेठ लोक. कुठल्या रोडला गेलेले? पाम बीच रोडने आले. बस खायच्या रोड पकडला होता रे. हा तुला ती कळायला पाहिजे, तुला कळायला पाहिजे. तुला थोडं तरी मागून यायला पाहिजे ना. थोडं तरी मागून यायला पाहिजे. परत बोल. तू गप्पस एवढा मागे राहतो की दिसत पण नाही. मी किती वेळा मागे मागे बघितला. तू होतास पुढे, मी होतो मागे, तू होतास. हा मग ओके ओके काय ओके. आणि कुठून गल्लीत ना गाडी टाकलीस काय माहिती. कान पडेल तुला आता. तुझ्या हे ना फ्लायओव्हर नंतर तर डायरेक्ट गेला सरळ असाल तुम्ही. बाबा नेहमी येतो तो रूट पकडलाय. पामबीजवाला कुठला आला तू का? बस पाम बीच कुठचा माहिती आहे आपण? चल आता माहिती आहे मला. येताना आपण आलेलो तेव्हा, येताना आलेलो तो वाला. चांगलं आलं मस्त. रोड चांगला आहे तो. रोड भारी आहे. रोड फक्त एवढा की सिग्नल लय लागतं. सिग्नल भरपूर आहे. वडापावसाठी थांबलो. हे वडापाव 5 गरम गरम. आणि पहिले भूक लागल्या, पहिले खाऊन घ्या, नंतर बाकीचं मोर देत आहे. आमचं ठरण्यात तिथे अर्धा तास गेला की आता जायचं आहे कुठं त्यासाठी. कारण कुठलं आमचा प्लॅन नव्हता की आपण इकडे जाणार आहे. अलिबागला जायचं आहे माहिती आहे, पण अलिबागला एक्झॅक्ट आपण कुठं कुठं फिरणार आहे ना, तर कुठल्याच गोष्टींची आपल्याला आयडिया नव्हती. तर आता इथे नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो ना, तेव्हा आपण एक डिसाईड केलं की आपण आता रेवदंडा बीचला जाऊ. तिथे एक मंदिर पण आहे. मग तो एक्सप्लोअर करून आपण हॉटेलला चेक इन करू. चला इथे बऱ्याच गाड्या सुंदर आहे. वडापाव जर खात असाल तर एक नंबर आहे इथे, जबरदस्त. मंडळी हा ना आपण लेफ्ट घेतला आहे तो, आणि इथं थांबलो. हा इथून सरळ जातो आहे रेवदंडाला. पण आता प्रॉब्लेम झाला आहे की आमची एक गाडी अजून आली नाही आहे. चलो मंडळी आले ते, आणि आता चाललो पुढे. चले राजू. चलो म्हणजे ना गाडी चालू झाली ना की मस्त थंड लागतं, कारण हवा येते गार. मंडळी आपण ना ऑलमोस्ट चुकलो होतो आता. तरी मला वाटलेलं की हाच रोड आहे, सरळ रोड नाही आहे. रस्ता एकदम बेकार आहे, एकदम बेकार. हां हां चल चल पुढे चल. असं मला काहीतरी वेगळंच दाखवतं. मी बघितलंच ना. मंडळी रस्ता ना कदाचित आपण चुकल्यासारखं वाटत होतं, म्हणून ना आता एका माणसाला विचारलं होतं. कारण ना हे बघा, हे तुम्ही मॅप बघू शकाल इथे ना, इथे मॅप कुठं आहे आणि आम्ही कुठं आहे ते आम्हालाच समजत नाही. आता हे असं तर दाखवलं नाही पाहिजे ना, म्हणून आता एका माणसाला तिथे विचारलं तर तो बोलला की इथून सरळ जावा, 2 फाटे बघतील, मग तिथून असं जा राईट खाली काहीतरी बोललो होतं. तर आपण थोडंसं ॲडव्हेंचर करूया. वा वा वा. मजा येते, मजा येते. वा वा वा. काय झाला तुझा? हे काहीतरी नेक्स्ट लेवल आहे.
आलं रे. याला रोडच्या अरे जो रोड दाखवला त्याच रोडने येणार ना आपण. समोर होता एक रोड. समोर होता पण हे दिसलं होतं का आपल्याला इथे असा असेल हे. हा बरोबर. मग चल आता चल. घसरणार गाडी, माती आहे ना ते पूर्ण. पकड गाडी, पकड गाडी तू. संदेश थांबवत नको, डायरेक्ट सोड गाडी. काहीतरी नेक्स्ट लेवलचं झालेलं आहे आपलं. शेट भाई शेट. फुल नेक्स्ट लेवल. पण भाई काहीतरी ॲडव्हेंचर झाला आपल्याकडे. माहिती आहे आपल्याकडे दिवस आहे. मंडळी काय मंदिर आहे यार, श्री रामेश्वर. पहिले खूपच नंबर आहे. मग तू जाऊन बघायला पाहिजे होतं. आता काय म्हणतो मंदिर बोलत होतो ते. येऊया ना, पहिलं तिकडून जाऊन येऊया. पहिला समुद्रावर जाऊया आणि मग येऊया. मस्त आहे मंदिर ते. कुठं पोचलं माहिती आहे का आपण? रेवदंडा बीचला. काय मागे लावाय गाडी? तिथं कुठं नाही आहे, तिथं सावली तरी आहे रे. आतमध्ये घेऊन जायला अलाउड नसेल. नाहीच अलाउडच नाही आहे. बघ एक तरी गाडी आहे का? उगाचच मस्ती नाही करायची आपण. हां, बीचला उतरलो आपण आता. 1-2 मिनटामध्ये जाऊ. आता इथे आपण मागे बघतायत ना तुम्ही, गाड्या पार्क केल्या आहे आणि आता आपण चाललो आहे समुद्राच्या दिशेने. राजू भाई एकटा गाडी घेऊन आला. कंटाळा नाही कसा काय माहिती आहे. वैतागला राजू? मजा आली ना? नाही तुला पण माहिती आहे. नाही पण कोणाला वैताग नाही येणार गाडीवर. हां ते तर आहे. पण काय होतं माहिती आहे का, कधी कधी ना एकटा बोर होतो माणसाला. बोलायचं कोणाबरोबर त्यासाठी. हे आम्हाला दाखव. हां काय हे आम्ही आहेत. हे मंडळी ना सगळ्यात नालायक आहे. 10-10 मिनटं 15-15 मिनटं थांबायला लावणार आहे. हे एक पॉइंट कुठला असा नाही की जिथे लवकर येऊन पोहोचलेत. मेन पॉइंटला आम्ही जे भेटलो तिथं अर्धा तास थांबलो होतो. अर्धा तास उभा नव्हतो भाई साहब. यार बघा तुम्ही. वा 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 यार, बॅट आणि बॉल आणायला पाहिजे होते आपण. भाई तो काय सुपर यार, एकच नंबर एकच नंबर. पण एक आहे की नाही, तो शांतता आहे. तो कोरलाई फोर्ट आहे. अच्छा, समोर समोर तो जो तिकडे आहे ना तो कोरला आहे. मंडळी टाइम काय झाला माहिती आहे का? 11:30. आम्ही जेव्हा सकाळी निघालो ना, आम्ही 6:30ला निघालो का 6 वाजता निघालो? 6:30ला निघालो ना. 6:30ला निघालो. 9:30चा टाइम दाखवत होता. म्हणजे 2.5-3 तास दाखवत होते. पण आता वाजलेत किती? 11:30. 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30. 5 तास. 5 तासाच्या अथक प्रयत्नाने वाकड्या तिकड्या रोडने. वाकडा तिकडा रोड. खतरनाक रोड होता. प्युअर ॲडव्हेंचर झाले आपले. प्युअर म्हणजे ॲडव्हेंचर ह्याच्यापेक्षा अजून काय वेगळे असणार आहे यार. पावसात न जर येतो ना, तर पावसात न यायची लायकी नव्हती आपली. फाटली असते पूर्ण. पण ठीक आहे, जे होतंय ना ते काहीतरी नवीन गोष्टींसाठी आपल्याला असतंय, शिकायचं असतं. अर्धा तास लवकर येऊन आपण काय केलं असतं? इथे कायच नाही. थोडंसं ॲडव्हेंचर तरी केला आपण. चला, चेक इन नंतर करू आपण हॉटेलला. रोहित पहिलं चला ना मग त्या साईडला. आपल्याला जायचं त्या साईड. आणि गाड्या कुठे मग ठेवणार? काय करायचं मंडळी? आम्हाला काय फक्त फोटो काढायचा कुठे. अरे काय तू, मग मी एवढी शूट करायला चालू केला आणि तू म्हणतो की बघा फक्त. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? फोटो काढण्यासाठी. फोटो काढायचा. अरे पण जिंकेल कोण? ही जर लावले तर आपण रात्री लावणार. खाली लाव फोटो काढू. असा झोप, असा झोप आणि असं लाव. चलो, गर्दी ना भरपूर कमी आहे तिकडे. क्रिकेट खेळत आहे
आणि हा पूर्ण समुद्राची किनारपट्टी आहे ना, कोणच नाही आहे. मोजून 15 ते 20 माणसं आहेत आणि ती त्या आतमध्ये पाण्यात गेलेत बस. आणि प्री वेडिंग शूटिंगसाठी आले फक्त बस, बाकी कोणीच नाही आहे. ते बघा हे जे बिझनेसवाले असेच बसलेत. आणि आज सॅटर्डे आहे, आज मोस्टली लोक यायला पाहिजे होते, पण संध्याकाळचा प्रश्नच नाही आहे. जर यायचं असतं तर दिवसभरच फिरणार ना रे. विकेंड असून पण लोक येत नाही म्हणजे उन्हाचा परिणाम आहे हा एप्रिलचा. आणि आमच्यात एवढे किडे आहेत की आम्ही उन्हाळा पण सोडला नाही फिरायला. काय बोलतो, त्याच्यामध्ये हा एक कारण देणारा माणूस, हा एक कारण देणारा माणूस. बस पानपाट तुझा मी संध्याकाळी फोडतो बरोबर. स्विमिंग पूल मध्ये आज तुला मी बुडवणार बघ. आपल्या बरोबर आहे, तू काही करू शकत कोण नाही भाव? मला. आता आमची या भावाने तुला तिकडच्या भिंतीत केला, तिकडे रस्त्यावर बसलेला. एकदम झालेला आता. तू सोडून दे. मी सोडला रे तुला पण नाही त्याला पण. प्रवीण मला वाव काय मंदिर आहे. बाहेरून माहिती नाही की शूटिंग करायला परमिशन आहे का, पण ते पण माहिती नाही, पण आपण करूया कारण मंदिर सुंदर आहे, तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. नक्की बघा हा गाभारा आहे आतमध्ये. जबरदस्त आहे. हा असा बाजूचा परिसर एकच नंबर आहे. तिथे गणपतीची मूर्ती. बाहेरचा नजारा बघा, सिंपल सुंदर, भरपूर जुनं आहे वाटतं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हा बाहेरचा पोर्शन आहे हे बघा. 2 मिनटं, 2च मिनटं. हे बघा आणि इथे इथे पाणी आहे, पूर्ण तलाव टाईप आहे बघा. आणि काय पाणी आहे, एक नंबर क्लीन. आणि हे मंदिर आहे. चला आता इथून आपण जाणार हॉटेलला सरळ. तिथे बाजूला पण एक छोटं मंदिर आहे बघा. मंडळी जस्ट निघालो आता त्या मंदिरातून. रामेश्वर मंदिर खूप सुंदर होतं, एक नंबर होता. एवढं थंड वाटत होतं ना तिथे, वा कमालीची शांतता, कमालीची. आणि मग आता तिथून आम्ही निघालो. चल राजू चल. आता काय यांना माझ्या मागोमागच यावं लागेल कारण ना ह्यांच्या मोबाईलमध्ये ना नेटवर्क नाही आहे. माझं एअरटेल इथे सुपर चालतंय, एकच नंबर. उसाचा रस पाहिलो आणि निघालो. एवढा छोटूसा ग्लास होता, हा बघा हाच होता तो. ह्याच्याच गाडीवरती पाहिलो. हा ना त्याने थांबवली होती गाडी तिथे आणि मग त्याच्याकडेच गेला. आता याचा कप बघा किती छोटा आहे, तुम्हाला जर दिसत असेल तर. हे आहे ना खाडी लागली आपल्याला, हे बघा सुंदर आहे. वा वा वा, इथे काहीतरी आहे यार. हे बघ ती बोट बघ, ती पाण्यातच जाऊन बुडाली इकडे बाहेर किनाऱ्याला, अडकलीच आहे ती एकदम. म्हणजे ऊन आहे एवढा, पण ना ह्या निसर्गासमोर ऊन फिका पडलाय आता. पोरं राहिली कुठे? आता आपल्यापासून हॉटेल जे आहे ना एक 500 मीटर लांब आहे फक्त. म्हणजे 1 मिनिटमध्ये आपण पोहोचणार. आता ते नेमकं एक्झॅक्ट बघू द्या कुठे आणि कोणत्या बाजूला आहे ते, कारण या बाजूला तर आसपास असं काही दिसत नाही आहे. उतर. चला हे हॉटेल आहे बघा, काय सुंदर आहे. आधी बघूया आधी एक्झॅक्ट हेच आहे हॉटेल का. मंडळी 2:30 वाजले, 3 वाजले यार. आणि तर आता चालू आहे जेवायला. स्विमिंग पूलमध्ये गेलो, व्हिडिओ करताना आले. आणि ग्राउंड फ्लोअरलाच आमचा रूम आहे आणि हे आमचं हॉटेल आहे. घामाला पूर्ण, गरम होतं आणि ऊन पण बेकार लागतं यार. आणि हे बघा हे स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला. छोटं आहे पण मस्त आहे, मजा आली. थोडा वेळ काय केला इथे एन्जॉयमेंट. हे बघा प्रॉपर्टी पण छान आहे. रोहनच्या मित्राच्या म्हणजे रोहनच्या भाऊजींच्या मित्रांची असेल कदाचित ते. आणि हे त्याचा एंट्रन्स आहे.
लॉक लावला. चला मजा येते. संध्याकाळी जाणार कुठेतरी फिरायला, तर तेही दाखवूया. आता सध्या जेवायला चाललो आहे, तर चला. हां, रूमची चावी याच्याकडे असेल. मी लॉक नाही लावला. कुठं लांब आहे, किती लांब आहे? तू कुठं हॉटेल बघितलेला? इथे आजूबाजूला कुठे आजूबाजूला असं बघ असेल असं नको सांगू. तू बघितलास का? हां मग चल. नॉनव्हेज ना? नॉनव्हेज. किती हॉटेल शोधून आलो आपण? 5 हॉटेल शोधून आलो आणि 6व्या हॉटेलमध्ये कुठंतरी फायनल झालं आहे. ते पण काय, पहिले थाळीवरून आता चिकन अंडी. पण तो किती बोलला माहिती आहे का? 25 ते 30 पीस बोलला. 25 एक पीस बोलला. आता बघूया किती येतात ते. किती माहिती आहेत का? 3.5. जेवायचा टाईम तर निघून गेला. आणि हा आपलं भटजी व्हेज थाळीवाला. भटजी मामा नमस्कार. रोज पेटवणार सगळा उरलेला माल, म्हणून याला बाजूला बसवतो मी माझ्या. हे बघा, पहिले ना दिनूची थाळी आली आहे. दिनू काय काय? एक भाजी, 2 भाज्या, एक वांग्याची वांग्या बटाटा, डाळ भात, भाजी, चपाती, कांदा, श्रीखंड पण आहे. दही आहे. श्रीखंड आहे रे. श्रीखंड लिहिलेलं आहे. तू श्रीखंड चपाती खाऊ शकतो त्याच्याबरोबर. हे बघा, ही आहे चिकन हंडी. बऱ्यापैकी क्वांटिटी आहे. 5 माणसं आरामात जेवू शकता. आता टेस्ट राजू तर म्हणतोय चांगली आहे. बघूया. एक भाकरी आम्ही घेतली आणि सोबत कांदा आणि लिंबू आहे. प्रवीण अजून घेता याचं बाकी. म्हणजेच कसं आहे जेवण? एकदम भारी. अरे राजू, कसं होतं जेवण? काय हॉटेलचं नाव काय होतं आपलं ते? बाहेर जाऊन याला पण माहिती नाही. साई कृपा प्रसाद. बाई मस्त जेवण होतं. जेवलो वगैरे. किती वाजले माहिती आहे का? 3:30 वाजले. 4:30 वाजले. भेंडी. राजूची गाडी, माझी गाडी, दिनूची गाडी. इथून या साईडला एक 1.5 किलोमीटरवरती आपलं हॉटेल आहे. आणि आपण जेवलो ते हॉटेल या. राजू पोट काढून बाहेर आला आहे. ताट जेवला आहे. 4 चपात्या आणि 3 भाकऱ्या. मंडळी किती वाजले माहिती आहे का? 6:30. आम्ही प्लॅन ठरवला होता की 5 वाजता जायचं, पण अशी झोप लागली ना सरळ 6:15 6:30ला उठलो. आता किती वाजले माहिती आहे का? 6:45 झाले. आता कुठेच नाही जाऊ शकत. सनसेट कुठलाच भेटणार नाही. इथून गेला तरी 15 मिनटं लागणार. तिथून 7 किलोमीटरचं काशीद किनारा आहे. आता जायचं कुठे? कारण पुढच्या 5 मिनटात अंधार होणार. बघू आता जिकडे जाता येईल ना तिकडे जाऊ फटाफट. गाड्या 2च घेतो. प्रवीण नाही येत आहे. झोपला तो, त्याला नाही जमत आहे. आणि हे आपलं हॉटेल आहे बघा. आणि आपलं संदेश आता गाडी घेतोय. दिनू म्हणतोय आता कशाला तिकडे एवढे मरायला गेलेत काय माहिती. आता हे बघा मंडळी, सनसेट बघायला आलो आहे. हा फक्त असा जाता जाताचा सनसेट आपल्याला बघायला भेटतो. आता काय राहिलं पण नाही आहे. आम्ही येता येताच तो गेला. आता फक्त आम्ही झोपले होतो तोपर्यंत. आम्हाला झोप इम्पॉर्टंट होती तोपर्यंत. आता गेला. आता हे जे राहिलं आहे तेवढंच बघायला आलो आहे. पण ठीक आहे, छान दिसतंय बघा. तुम्हाला पण दिसत असेल. आणि बाजूलाच जे बघा क्रिकेट खेळत आहेत. जबरदस्त यार. आता काय घेतील असं वाटत नाही आपल्याला. एक बॉलिंग भेटली बस झाली रे. चलो मंडळी बघा किती अंधार झाला आहे आता. इथेच होतो आम्ही आणि इथे मुलं खेळत होती. ते पण गेलेत. पूर्ण अंधार झाला आहे. मी पण दिसत असेल का नाही माहिती नाही, पण ठीक आहे. थोडा वेळ मजा केली, फोटो काढले आणि आता असं वाटते की आता परत जाऊन गप्पा हॉटेलमध्ये जावं. जे काय आहे ते सकाळी 8:30 9:30 झाले ना रे. किती वाजले? 9 वाजले. 9 वाजलेत. आणि आत्ता थोडा टाईमपास केला आम्ही. कॅरम खेळलो, पत्ते खेळलो आणि आता मॅच बघतोय बघा. तर आता जेवायला जायचं आहे. जेवायला जाऊ, येऊ, बघू मूड झालं तर स्विमिंग पूलमध्ये जाऊ, नाही तर मग झोपून देऊ. कारण सकाळी लवकर उठायचं आहे. तर आत्तासाठी बाय बाय. सकाळी भेटू आपण एक दुसऱ्या भागामध्ये. आपण हे बघा, ही माझी टी शर्ट घातली आहे याने. आता आणलेली प्रवीणने घातली आहे संदेशने.
आणि हा मला दररोज ह्या टी शर्टवरून मला भैया भैया चिडवायचा आणि आज तीच टी शर्ट तो घातल्याने आणि कावरून बोलतो माहिती आहे का की अरे खूप भारी आहे रे टी शर्ट ही म्हणजे असा हा माणूस आहे काय बोलणार याला दिनू दमलास की रे काय दमला की आल्यापासून मोबाईलवर आहे तो आल्यापासून माणसांना काहीतरी वाटलं पाहिजे पहिल्या नव्हता आता वायफाय आता जरा जास्त झालाय ते ठीक आहे चला आता जातो जेवायला सकाळी भेटू तुम्हाला नक्की 8 वाजता